सोयाबीन पासून बनवलेलं पनीर इतकं छान तयार होतं, अगदी दुधापासून बनवलेल्या पनीरासारखंच हे पनीर तयार होतं। चला तर मग सोयाबीन पासून बनवलेलं हे पनीर कसं तयार करतात हे पाहूया। त्यासाठी सोयाबीन मी सकाळी भिजवत घातलं होतं आणि त्यानंतर संध्याकाळी ते मिक्सरला बारीक असं थोडं थोडं पाणी घालून वाटून घेतलं होतं। थोडं थोडं पाणी घालायचं जेणेकरून ते छान असं बारीक होतं। तर अशा प्रकारे मी ते छान बारीक करून घेतलं आणि त्यानंतर एका पातेल्याला कापड बांधून त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण घातलं, जेणेकरून त्याचा जो चोथा आहे तो वरती राहील आणि पाणी पाणी जे आहे ते खाली राहील। सगळं मिश्रण या प्रकारे गाळून झाल्याच्या नंतर अशा प्रकारे सोयाबीनचं दूध तयार होतं आणि त्यानंतर ते गॅसवरती ठेवायचं आणि त्याच्यामध्ये लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घालायचं आणि दूध जे आहे ते फाडून घ्यायचं। अगदी दुधासारखंच पनीर जे आपण बनवतो तशीच प्रोसिजर आहे। आणि त्यानंतर एका पातेल्यामध्ये चाळणी ठेवायची आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण जे आहे ते घालायचं, जेणेकरून पाणी सगळं जे आहे ते खाली राहील आणि पनीर वरती राहील। त्यानंतर कापडामध्ये पनीर घ्यायचं आणि याला गाठ बांधायची आणि त्याच्यावरती एखादं जड वस्तू ठेवून आपल्याला हे रात्रभर किंवा पाणी निचरेपर्यंत ठेवून द्यायचं। याचं जे पाणी आहे ते सगळं निघून गेल्याच्या नंतर छान असं सोयाबीनाचं पनीर तयार होतं आणि अगदी आपल्या दुधापासून बनवलेल्या पनीरासारखं। त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर हे पनीर बनवायचं असेल तर नक्की बनवा आणि मी याची भाजी सुद्धा शेअर करणार आहे, त्यामुळे तो सुद्धा व्हिडिओ नक्की पाहायला विसरू नका।